गोपालन शास्त्रोक्त पद्धतीने कसं? आज आपण ज्या प्राण्याला गायी म्हटलं जातंय ती खरोखर गायी नाही. ह्या ज्या विदेशी गायी म्हणजे जर्सी असतील किंवा एच.एफ असेल किंवा अजून काही, हा प्राणी त्या गायीच्या व्याख्येत बसत नाही. बरोबर. गोपालन म्हटलं की फक्त देशी गायीचं संगोपन हेच लक्षात ठेवलं पाहिजे. अभिप्रेत आहे. बरोबर. का तर ह्या विदेशी गायी ज्या आहेत यांचं दूध किंवा दुधाचे पदार्थ जे काही आपण घेत आहोत ते हे विषारी आहे, हे प्रूव्ह झालेले आहे. बरोबर. म्हणजे आपल्या मानवाच्या खाण्यातील शेतीतून जे जे आवश्यक आपल्याला आहारासाठी आवश्यक पदार्थ आहेत शेतातले, धान्य असेल, भाजीपाला असेल, फळं असेल, याच्यावर पेस्टिसाइड्स वापरले जातात. आणि त्याला पर्याय जर काही असेल तर आपल्या देशी गाईचं शेण आणि गोमूत्र. आमच्या लहानपणी पाहत होतो की असं पेस्टिसाइड वगैरे असं काही नव्हतं. शास्त्रोक्त पद्धतीने दुधापासून तुपाची निर्मिती कशी व्हायला पाहिजे? तूप करण्याची पद्धत देखील ही वेदाने ज्या पद्धतीने किंवा आयुर्वेदाने ज्या पद्धतीने आपल्याला सांगितली त्याच पद्धतीने केले पाहिजे. आता पुढच्या वेळीनं तर तूप कसं करायचं हेच माहिती नाही. गायरानही आता लुप्त झालेली आहेत. कुठे फक्त त्या रेकॉर्डला फक्त गायरान म्हणून म्हटलेले, बाकी गायरान आपल्याला कुठं दिसत नाही. 10 प्रकारचे वेगवेगळी खतं, वेगवेगळ्या प्राण्यांची खतं लॅबमध्ये दिली वेगवेगळी. आणि त्यांना हे घोड्याचं खत, हे देशी गाईचं खत, हे जर्सीचं खत, हे म्हशीचं खत, असं नावं नाही दिली त्यांनी. ओके. त्यांनी काय केलं, 10 प्राण्यांची खतं त्यांना नंबर दिले. ओके. आणि ते लॅबमध्ये टेस्टिंगला दिले. तर ज्या नंबरचं गाईचं खत होतं तर त्याचाच फक्त जास्त इन्ग्रेडियंट्स आहेत शेतीला उपयोगी, असं व्हॅल्यू त्याची जास्त आली. नमस्कार मंडळी, मी डॉक्टर संतोष कुमावत. आज आपल्याकडे सगळ्यात ज्वलंत विषय जो आहे तो म्हणजे आरोग्याविषयीचा. तर आपण बघतो की लहान मुलांमध्ये आजकाल हल्ली डायबिटीज म्हणा किंवा हृदयविकार, कॅन्सर ह्यासारखे आजार हे डे बाय डे वाढत चालले आहेत. आज आपण म्हणजे त्याचं वयाचं बंधन नाही राहिलं. अक्षरशः अगदी 10 वर्ष 19 वर्षाच्या मुलांमध्ये देखील हार्ट अटॅकचे प्रमाण आपण दिसलेले आहे. तर याचं कारण मुळात शोधलं तर आपल्याला असं लक्षात येतं रासायनिक खतं आणि त्या संदर्भात पेस्टिसाइडचा उपयोग याच्यामुळं अन्नपदार्थ दूषित झालेले आहेत. आणि ते दूषित अन्नपदार्थ शरीरामध्ये गेल्यामुळं लहान मुलांमध्ये असे वेगवेगळे विविध जे आजार जे पूर्वी आपल्याला फार रिअरली बघायचे ते आता सर्रास दिसत आहे. तर मग ह्याच विषयाला अनुसरून आम्ही हा एक सब्जेक्ट घेऊन आलोय की शास्त्रोक्त गोपालन व त्याचे मानवी जीवनामधील फायदे. आता तुम्ही म्हणाल काय आता हा सब्जेक्ट आणि याच्यात कसं, तर शास्त्रीय गोपालन हे कशा पद्धतीने करायला पाहिजेत आणि त्याच्यात मानवामध्ये आता जे आजार डे बाय डे वाढत चालले तर त्याच्याविषयी आपल्याला माहिती देण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये इथे श्री मदनजी दयारामजी नाईक हे आलेले आहेत. तर नमस्कार. नमस्कार. जय जय गौमाता, जय गोपाल. त्यांचा अल्प परिचय करून देताना त्यांचं शिक्षण जे आहे ते BCom LLB झालेलं आहे. पुणे विद्यापीठामध्ये सर्व्हिस केलेली आहे आणि निवृत्त झालेले. त्यांच्या सेवेच्या कालावधीमध्ये त्यांनी भारतीय संविधान, प्रशासन, कायदे व सामाजिक बांधिलकी याचं अत्यंत निष्ठेने पालन केलेलं आहे. तसेच महात्मा गांधी स्मारक निधी भवन ह्या संस्थेमध्ये एक स्वयंसेवक म्हणून अनेक वर्ष ते कार्यरत होते. माननीय श्रीमती इंदिराजी गांधी यांच्या 20 कलमी कार्यक्रमांतर्गत असलेल्या बायोगॅस प्रकल्पामध्ये त्यांनी बायोगॅस टेक्निशियन एक स्वयंसेवक म्हणून कार्य करून समाजोपयोगी कार्य केलेले आहे. त्यांनी ग्रामीण भागामध्ये गावोगावी जाऊन गोबर गॅस संदर्भात शिबिरे घेऊन माहिती घेऊन त्याचा प्रत्यक्ष वापर कसा करावा याची जनजागृती त्यांनी केलेली आहे. तसेच त्या काळामध्ये गांधीजींच्या थोर शिष्या सावित्रीबाई मदन, थोर गांधीवादी विचारवंत श्री बाळासाहेब भारदे, श्री देवदत्त दाभोलकर व ग.प. प्रधान ह्यासारख्या व्यक्तींचे सान्निध्य व मार्गदर्शन देखील त्यांना लाभलेलं आहे. त्या दरम्यान त्यांनी गांधी विचारदर्शन नावाचा 1 वर्षाचा कोर्स सुद्धा केलेला आहे. त्यांच्या कार्यामुळे पर्यावरण संवर्धन, इंधन बचत व महिलांच्या श्रमामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बचत झालेली आहे. तसेच त्यांच्या कार्यामुळे दारिद्र्य निर्मूलन एक प्रकारे झालेले आहे. स्वावलंबन, स्वच्छता अभियान, ग्रामीण विकास इत्यादी बाबीवर सकारात्मक परिणाम झाला आहे. गांधी विचारधारेचा प्रभाव त्यांच्या जीवनावर स्पष्टपणे अशा पद्धतीने आपल्याला दिसून येत आहे. निवृत्तीच्या वयानंतर
काय करावे ह्या उद्देशाने त्यांनी मग गोपालन म्हणजेच देशी गायीचे संगोपन शास्त्रोक्त पद्धतीने कसे करता येईल हा विचार मनामध्ये येऊन त्यांनी श्री रमेशभाई रुपारिया, श्री गोपालभाई सुतारिया यांच्याकडे देशी गायीचे प्रशिक्षण स्पेशली म्हणाल तर गिर गायीचे शास्त्रोक्त संगोपन कसं करता येईल याचे प्रशिक्षण घेतले आहे. ह्यासाठी श्री गिरीशभाईजी शहा यांच्या वेगवेगळ्या अभ्यास दौऱ्यांमध्ये सामील होऊन खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी माहिती संकलित केलेली आहे. ह्या शास्त्रोक्त गोपालना संबंधीचा अभ्यासाचा उपयोग हा शेतकरी बांधवांना कसा करता येईल व त्यानुसार त्यांना विषमुक्त शेती कशी करता येईल तो आजचा महत्त्वाचा विषय जो ठरलेला आहे. तर ह्या संबंधी माहिती देण्यासाठी आपल्या इथे ते स्टुडिओमध्ये हजर झालेले आहे. जय गोमाता. जय गोमाता. तर आज आपल्याला सर तुम्ही म्हणाल की आता शास्त्रोक्त पद्धतीनं गोपालन हे मी शास्त्रोक्त हा शब्द याच्यासाठी वापरेल की गोपालन हा बऱ्यापैकी आपण बघतो की गोपालन म्हणजे फक्त देशी गाईचं संगोपन करणं हा असाच विषय आपल्याला लक्षात येतो. तर गोपालन शास्त्रोक्त पद्धतीने कसं आणि त्याच्याविषयी संबंधित शेतकऱ्यांसाठी विषमुक्त शेती कशा पद्धतीने त्यांचं डेव्हलप करता येईल ह्याविषयी आम्हाला माहिती जाणून घ्यायची. तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल आता त्याच्यामध्ये? आता गोपालन म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर फक्त गाईचं पालन करणं असं अभिप्रेत असतं. पण आज आपण ज्या प्राण्याला गाई म्हटलं जातं ती खरोखर गाई नाही. म्हणजे जे विदेशी गायांच्या बद्दल आम्ही त्याला ते विदेशी जो प्राणी दूध देतोय म्हणून त्याला आपण गाय म्हणतोय. बरोबर. पण ते निश्चितपणे गाईच्या वंशातलं आपलं जे भारतीय गोवंश जो आहे किंवा ज्याला बॉस इंडिकस म्हटलं जातं यामध्ये ह्या ज्या विदेशी गाई म्हणजे जर्सी असतील किंवा HF असेल किंवा अजून काही तर हा प्राणी त्या गायीच्या व्याख्येत बसत नाही. बरोबर. थोडक्यात सांगायचं तर बॉस इंडिकस किंवा भारतीय गायी म्हणू तर त्या ज्या गायींना वशिंड किंवा हंप असतो त्याच फक्त गायी ह्या शब्दाला म्हणजे योग्य ठरतात. बरोबर. म्हणून विदेशी थोडक्यात आता प्रचलित झालंय म्हणून विदेशी गाई जर्सी HF यांचं संगोपन हे खरं यात अभिप्रेत नाहीये. गोपालन म्हटलं की फक्त देशी गाईचं संगोपन हेच लक्षात ठेवलं पाहिजे. अभिप्रेत आहे. बरोबर. का तर ह्या विदेशी गाई ज्या आहेत यांचं दूध किंवा दुधाचे पदार्थ जे काही आपण घेत आहोत ते हे विषारी आहे हे प्रूव्ह झालेले आहे. बरोबर. ज्यावेळेस आपल्याकडे दूध कमी पडतंय असं लक्षात आल्याबरोबर आणि हा प्राणी तिकडे विदेशी लोकांनी संकरित करून प्रचारात आणला तर हे दूध आपल्याला दिसतंय मग आपल्याकडेही आणावं असं त्यावेळच्या काही लोकांना एक साधारण 40-42 वर्षापूर्वी वाटलं. मग आपल्याकडे आज म्हणतात की ते दुधाची गंगा पण ते दूध हे नाही. न्यूझीलंडमध्ये काही दिवसांनी म्हणजे याची प्रचिती येण्यासाठी काही दिवस जावे लागतात. बरोबर. मग हे दूध ज्या वेळेस आपण वापरतो इतके 40-42 वर्ष पण त्याचे दुष्परिणाम मात्र आता दिसायला लागले. बरोबर. राईट. याच्यामध्ये न्यूझीलंडमध्ये एक शास्त्रज्ञ होऊन गेले त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे ह्या विदेशी गायींच्या दुधाबद्दल. तर ते का लिहिलं गेलं त्या ठिकाणी त्या देशामध्ये शाळकरी विद्यार्थ्यांच्या मध्ये काही व्याधी निर्माण झाल्या त्यांच्या शरीरामध्ये. मग त्या तिथल्या सरकारने याचा शोध घ्यायचा ठरवलं की हे असं मास प्रमाणात एकदम का होतंय असं. मग त्यांनी काही सायंटिस्ट लोकांची कमिटी नेमली की हे का होतं याचा शोध घेण्यासाठी. तर हे शोध घेता घेता त्या शास्त्रज्ञांच्या असं लक्षात आलं की त्यांनी सगळं ते खातात काय पितात काय वागतात कसे याचा अभ्यास करत असताना त्यांच्या लक्षात आले की ज्या ठिकाणच्या मुलांच्या मध्ये की ह्या गायींचं दूध आहारात येतंय तोच समूह हा आजारी पडतोय व्याधीग्रस्त होतोय इन्फेक्टेड होतो. राईट. तर त्या दुधाचं विश्लेषण करताना त्यांच्या लक्षात असं आलं की त्यात जी काही प्रोटीनची शृंखला असते त्या प्रोटीनमध्ये घटक त्यात निघाला. त्या हिस्टेडन आपल्या लहान आतड्यामध्ये जर गेलं तर त्याचं बीटा
कोसेमॉर्फिन 7 हा, असं beta एक carcinoid. हो, हो. विषारी घटकात तयार होतो. हो, तयार होतं आणि ते आपल्या आरोग्याला खूपच बाधक होतं. बरोबर आहे. आणि आपणही आता भारतामध्ये पाहतोय की हे दूध वापरल्यामुळं अनेक लोकांचे डायबिटीज किंवा हार्टचे हा, प्रॉब्लेम असे होत ते जे गेले. मॉर्फिनचं तुम्ही म्हणाल तर मॉर्फिन हे एक आपण म्हणू शकतो म्हणजे ते सिडेटिव्ह ड्रग्ज आहे आणि त्याचा उपयोग जो आहे तो म्हणजे पूर्वी वापरायचे ते याचं म्हणजे सिलेशनसाठी म्हणा किंवा ते साईड इफेक्ट पण भरपूर आहेत. बरोबर तुम्ही म्हणता ते मॉर्फिन सुद्धा आपल्या शरीराला थोडंसं त्रासदायक आहे असं. म्हणून मग ते देशी गाईंच्या दुधाचा किंवा त्यांच्या दुधाचे पदार्थ वापर होतोय म्हणूनच जास्त व्याधी वाढलेले आहेत. बरोबर बरोबर. तर ते मात्र टाळलं पाहिजे. थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की जे आता जर्सी गाय किंवा जे विदेशी गाय. देशी गाय जे आहेत ते दूध हे तुमच्या याच्यानुसार आपण मानायलाच नाही पाहिजे. योग्य नाही. योग्य नाहीच ते. राईट. अयोग्यचे ते. अयोग्य आहे. आता याच्यामध्ये आपण शास्त्रोक्त पद्धत जी काय आपण आता देशी गायींचं तुम्ही संगोपनाचं म्हणता तर मग ते आपण कशा पद्धतीने देशी गायींचं शास्त्रोक्त संगोपन करायला पाहिजे असं वाटतंय तुम्हाला? म्हणजे देशी गायीच आवश्यकता आहे. जर आपण नुसतं दुधातूनच विषारी पदार्थ येतात असं नाही. बरोबर तर आज आपण सगळीकडे पाहिलं बरोबर. तर शेतामध्ये पिकांच्यासाठी जे आपण पदार्थ खातोय त्यासाठीही पेस्टिसाइड्स वापरले जातात आणि त्याचा दुष्परिणाम तर नक्कीच होईल. मी तर एका ठिकाणी असं ऐकलंय की आज आईच्या दुधामध्ये देखील नवजात बालकाला जे दूध आई देते हो त्या दुधामध्ये देखील हे पेस्टिसाइड्स हो. आता आलेले आहेत. आता हे लॅक्टोज इंटॉलरन्स वगैरे आम्ही म्हणतो ना की हा, लहान मुलांना अगदी बघा तुम्ही डायरिया वगैरे चालू झाला ना तर हा. डॉक्टर पहिले निश्चित सांगतात बाबा त्यांना लॅक्टोज इंटॉलरन्स आहे त्याच्यामुळे देखील डायरिया होतो. ते लॅक्टोज इंटॉलरन्स म्हणजे काय हे तुम्ही जे सांगितले हा, लॅक्टोज ते लॅक्टिक ऍसिड जे लॅक्टोज जे आहे ना त्याच्यामध्ये असतं तर त्याचा इंटॉलरन्समुळे देखील मुलं वारंवार त्यांना डायजेशनचा प्रॉब्लेम येतो. मग हे जे खाण्यात येत मग त्याला आपण दूध बंद करायला लावतो अशा वेळेस ज्यांना डायरिया वगैरे चालू असतो ना तर त्याला लॅक्टोज इंटॉलरन्समुळे जर डायरिया होत असेल तर ते मिळतं त्याच्या एक्झामिन केल्यानंतर. मग पहिले त्याला ते बंद केल्याशिवाय ते डायरिया कसलाही थांबत नाही काही केल्या. आहारासाठी आवश्यक पदार्थ आहेत शेतातले, धान्य असेल, भाजीपाला असेल, फळं असेल, याच्यावर पेस्टिसाइड्स वापरले जातात आणि त्याला पर्याय जर काही असेल तर आपल्या देशी गाईचं शेण आणि गोमूत्र हे वापरलं तर पीक देखील भरपूर चांगल्या प्रमाणात येतं. त्याला याची आवश्यकता आहे, ह्या पेस्टिसाइडची आवश्यकता आहे असं नाही. यावेळेस मात्र थोडंसं आपले जे भारतीय बीज आहेत जे हायब्रिड बी नाहीत असेच बी वापरले तर त्याच्यावर रोगराई देखील कमी गावरान बीज. हो, गावरान गाई, देशी गाई आणि देशी बीज हेच शेतामध्ये वापरलं पाहिजे. आता मग यासाठी आता पूर्वी आमच्या लहानपणी पाहत होतो काही असं पेस्टिसाइड वगैरे असं काही नव्हतं. गावातलं जर रचना पाहिली तर गावाच्या थोडंसं बाहेरच्या बाजूनी त्याला वाडगं म्हटलं जायचं, काही ठिकाणी खडे पण म्हणलं जायचं, कुरण वगैरे. हा, त्या ठिकाणी त्या गाईचं बैलाचं खाणं म्हणजे वैरणीचं कडबा रचलेला असेल, त्याची गंज लावलेली असायची आणि त्या ठिकाणी गाईचं संवर्धन केलं जातं. मला असं वाटतं आपण गायरान म्हणून पण म्हणायचो त्याला. गायरान हे त्यासाठी जे आपले जनावर आहेत म्हणजे जनावर म्हणजे फक्त गाय आणि बैल, फार तर शेळी किंवा अनेक ठिकाणी फार तर उंट यांच्या चरण्यासाठी प्रत्येक गावामध्ये आजही गायरान रिझर्व केलेले आहे. दुर्दैवाने त्या ठिकाणी गायरान म्हणजे अतिक्रमण पॉप्युलेशन प्रेशर तो विषय वेगळा आहे की म्हणजे गायरान आजही प्रत्येक गावामध्ये आहेत आणि ते ह्या जनावरांच्या चाऱ्यासाठी हे रिझर्व ठेवलेले जायचे. पण आता आपण त्याचा उपयोग त्या गाई चारण्याच्या ऐवजी वेगळ्याच ठिकाणी होतोय.
त्या विषयात आपण न जाऊ तेवढं बरं. बरोबर. फक्त आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण आपला आहार शुद्ध कसा होईल, मग शुद्ध कसा पिकवला जाईल, आणि तो शुद्ध पिकवण्यासाठी गोसंवर्धन म्हणजे गाईचंच पालन करणं कसं आवश्यक आहे आणि किती कशा पद्धतीने केलं पाहिजे. तर हे थोडंसं आपण आता मी तुम्हाला थोडं सांगतो. गोसंवर्धन म्हणजे गाय म्हणजे देशी गाय. बरोबर. तर सुरुवातीला मध्ये पहिलं मुख्य आहारच येतो ना त्याच्यामध्ये. आहारच येतो. बरोबर. म्हणजे एका गाईने जर दूध दिलं तर तुम्ही पहा, आता तुमच्या लक्षात असेल काही वेळेस तुम्ही अनुभव पाहिला असेल, ते गाई जर कांद्याचं पीक काढले आणि ते शेतात म्हणजे कांद्याचं पात खाल्ली किंवा तिच्या चाऱ्यात जर कधी हो. लसूण खाण्यात आला तर ते तर वास येतो हा त्याचा. किंवा ते आपण ज्याला काँग्रेस गवत म्हणतो, हो. हे जर तिच्या खाण्यात आलं तर दुधात देखील कडवटपणा किंवा कडवटपणा त्याचा येतो. वास Right, येतो. right. Yes, yes. त्याच पद्धतीने गायीने गोमातेला आपण काय खाऊ घालतो, जर काही औषधी वनस्पती, असं मी ऐकलेलं आहे, औषधी वनस्पतींचा चारा पूर्वी खाऊ घालायचे, जेणेकरून त्याचं गुणधर्म देखील त्या गाईच्या दुधामध्ये यायचं. हा आणि आज त्याचा आज इफेक्ट चांगल्या आज प्रकारे तसे इकडे गाईला चारायला असे डोंगर किंवा डोंगर असं राहिलेलं नाही. किंवा बराचसा भाग वनौषधी आपला बऱ्यापैकी हा. लुप्त होत चालल्यात. मग इतकं सांगतो मला की काही असं जुनी मंडळी सांगतायतच, जर गाईचा मालक आजारी असेल तर त्या गाईला लक्षात यायचं की मी कोणती वनस्पती खाऊन आले म्हणजे माझ्या हो. मालकाला, राईट. माझ्या धण्याला तो आजार बरा होईल. बरा होईल. तर हे सांगितलं जातं, हे काही खोटं नाहीये. आणि अगदी आपण पूर्वी बघतो ना, पूर्वी आपलं समजा इंग्रजांच्या काळाच्या अगोदरचा विषय 100 वर्ष लोक आयुष्य जगायची. हो मग त्यांचं निश्चितच ही जीवन पद्धती होती. हो, मग ह्यांचं आहारच हा आहार विहार शुद्ध त्यांचा होता. तो शुद्ध होता, गावरान होता. अगदीच आज विचार केला ना तर आपले संस्कृत पाहिलं, दत्तगुरू असतील, कृष्ण महाराज असतील, बरोबर आहे, श्रीकृष्ण भगवान. किंवा भगवान श्रीकृष्ण यांच्या प्रत्येकाच्या जो गायी जे आश्रम आपण पूर्वी पाहिजे, प्रत्येक ऋषीच्या किंवा प्रत्येक आश्रमात हे गोधन असायचंच. बरोबर आहे. पण त्याच्यावरच हा म्हणजे जे पूरक आहार आहे हा त्यांना मिळत असायचा. बरोबर आहे. हे गायीच्या दुधाचं महत्त्व खूप आहे, मोठं आहे, ते आवश्यक आहे. मग दूध किंवा दुधाचे पदार्थ, आता काही वेळेस आपण लहान मुलांचं पाहिलं, 6 महिन्यापर्यंत आईची दुधाची आवश्यकता महत्त्व आहे. असते. बरोबर. आणि त्यानंतर दुधाची आवश्यकता आहेच बरोबर असं पण नाही. पण दुधापासून जे बनलेले दही असेल, ताक असेल, लोणी असेल, तूप असेल, हो ह्या गोष्टी मात्र आपल्या आहारात आवश्यक केलेल्या पाहिजेत. आणि आपण असंही म्हणू शकतो की दूध हे परिपूर्ण आहार म्हणूनच पूर्वी मुलांना द्यायचे. त्याच्यामध्ये आम्ही बघतोय ना का आता व्हिटॅमिन्स, मिनरल्स जे काय आहेत, व्हिटॅमिन B12 सारखे घटक जे की शाकाहारी लोकांना फक्त दूध आणि दुधाचे पदार्थ याच्यामधूनच मिळू शकतात. दूध आज डॉक्टर रिकमेंड करतात की दूध घेऊ नका, तर देशी गाईचं दूध ते हो. चालतं. पण आपल्याकडे म्हणजे भारतातली जर परिस्थिती पाहिली तर आपल्याकडे जेवढी लोकसंख्या किंवा जेवढं दुधाची गरज आहे किंवा जेवढं दूध खपलं जाते, विकलं जाते, कंझ्युम केलं जाते, तितके आपल्याकडं हे दूध देणारे बरे उंट असेल, शेळी असेल, गाय असेल किंवा म्हैस असेल, इतके प्राणीच नाही आहेत आपल्याकडे. नाही, बरोबर आहे. मग आपल्याकडे समजा 15 युनिट हे दूध तयार होत आहे आणि त्याची खपत म्हणजे त्याचं कन्झम्पशन मात्र हे 60 युनिट आहे. बरोबर आहे. म्हणजे हे इतकं आपण तेवढं 45 पुरवू नाही युनिट दूध शकत. येतो कुठून? बरोबर आहे. हे आता तो दूध म्हणून संशोधनाचा येतच भाग नाही, झाला याचं आता काय आपल्याला. वेगवेगळ्या प्रकारचं दूध बरोबर आहे. बनवलं जातं त्याला दूध म्हणता येत नाही, संशोधनाचा तर भाग केमिकल. आहे. म्हणून आज डॉक्टर मंडळी सांगतात की दूध घेऊ नका, बरोबर आहे, राईट. ते कारणच आहे, आपण ते बघतो. दूध घेऊ नका. बरोबर. पण अमृताबद्दल जर विचारलं ना तर आपल्या देशी गाईचं दूध हे अमृतच म्हटलं जातं आणि ते मात्र घेतलं पाहिजे. म्हणजे दूध किंवा दुधाचे पदार्थ दूध घेतलंच पाहिजे असं पण नाही. पण दुधाचे पदार्थ एक ठिकाणी तर जुनी पहिली म्हणत होती, कर्ज काढा पण तुम्ही तूप खा. बरोबर आहे.
आणि तूप देखील आज तुम्ही डॉक्टर मंडळी हो, पण माहिती. आज तूप खाऊ नका म्हणतात. नाही, आहे पण ना. तूप हे देखील आज जे बाजारात तूप मिळतं हे तुपाचा अंश त्यात 0% आहे. तूपच नसतं म्हणजे ते. जे आपल्याला आणि काही ठिकाणी ते तूप तयार केलेलं जातं ते मलई बाजूला करून दूध बाजूला करून ते कारण ते साईचं जे म्हणजे अगदी Fat फॅट असतं ते, वेगवेगळे fat असतं. काढून त्याच्यातून जे तूप तयार केलं जातं याचे ह्या तुपाचे गुणधर्म वेगळे आहेत. ते शरीराला उपकारकच आहेत असे नाही आहेत. Right. कदाचित अपायकारकच आहेत. ते जे आपल्याला शरीराला चांगला स्निग्धांश पाहिजे असतो हा, तो त्यांच्यामध्ये तो मिळत त्यात नाही. मिळत बरोबर आहे, नाही. तुमचं म्हणणं ते बरोबर आहे अगदी. जे गाईच्या दुधामध्ये मिळू शकतं आपल्याला ते बरोबर हे आहे, त्यात अगदी right. मिळत नाही. हो. मग आणि तूप करण्याची पद्धत देखील ही वैदिक पद्धती म्हणजे वैदिक वेदाने ज्या पद्धतीने किंवा आयुर्वेदाने ज्या पद्धतीने आपल्याला सांगितलेली सांगितले त्याच पद्धतीने केले पाहिजे. बरोबर. आज आपले घरातले सगळे म्हणजे आजी करायची, त्याच्यानंतर आपल्या पिढीतली लोक बरोबर. किंवा आता पुढच्या पुढची पिढीनं पिढी. तो तूप कसं करायचं हेच माहिती नाही. हा, मी असं म्हणजे त्या काहीतरी वैदिक एक- पद्धतीनेच तूप तयार केलं गेलं काहीतरी पाहिजे. बिलोना वगैरे मेथड असं मी ऐकलं. पण बिलोणा करताना ते कोणत्या वेळेस केलं पाहिजे. मग त्याविषयी आपल्याला थोडंसं कसं बोलता येईल आपल्याला त्याच्यात कशा पद्धतीने शास्त्रोक्त पद्धतीने तुपाची निर्मिती कशी व्हायला पाहिजे? तो आता दूध ज्या वेळेस आपण धार काढली जाते. हो. तर यामध्ये एक 2 मतप्रवाह आहेत की दूध उकळून घ्यावं आणि काही लोक म्हणतात की दूध न उकळता म्हणजे धारोष्ण दूध. ओके. हां, उकळल्यानंतर जर समजा तो धार काढणारा आहे त्याच्या हाताचे काही जंतू त्याला लागले हा, बरोबर आहे. ते मरावेत म्हणून दूध उकळून घ्यावं. पण धारोष्ण दूध बरोबर. हे जर डायरेक्ट तुम्ही तापवायला ठेवलं बरोबर. म्हणजे त्यात जे गुणधर्म त्याचे जे पाहिजेत त्याचे न्यूट्रिशन्स व्हॅल्यू पाहिजेत हे धारोष्ण दुधात निश्चितच उत्तम असतात. चांगले असतात. ज्यावेळेस तुम्ही उकळता तर ते थोडेसे कमीच होतात. थोडक्यात ते आपण evaporate होऊन प्रिकॉशन जातात. करून हं. असेप्टिक प्रिकॉशन ज्याला म्हणतो आपण, हा, ती घेऊन जर ते धारोष्ण दुधाचं तूप बनवायचा प्रयत्न केला तर ते हल्ली निश्चितच मशीन्स त्याच्यामध्ये निघालेले आहेत त्याने ते अगदी निर्जंतुक दूध आपण निर्जंतुक उकळून- दुधापासून आपण तुपाची निर्मिती चांगल्या पद्धतीने आणि न्यूट्रिशियस तुपाची निर्मिती आपण करू करू शकतो. शकतो. बरोबर ना? असं मग तूप करताना धार काढल्याबरोबर तुम्ही हे दिवसभर अगदी मातीच्याच ओके. घरामध्ये जर ठेवलं तर त्याला हवा आणि थोडंसं बाहेरचं किंचित ऊन म्हटलं किंवा आपण असं म्हणू शकतो मातीच्या म्हणण्यापेक्षा सारवलेल्या घरामध्ये, म्हणजे गाईच्या शेणाने सारवलेल्या घरामध्ये असं नाही तो पद्धतीने- वेगळा म्हणजे गाईच्या शेणामध्ये हे पूर्वी असं करायचे ना, निर्जंतुक पूर्वी. होण्याचे गुण आहेत. तसेच म्हणजे गाईचे प्रसन्नता वाटते त्याचं कारणच आहे पॉझिटिव्हिटी पॉझिटिव्हिटी तयार होते त्याचे पॉझिटिव्हिटी कारण म्हणू शकतो आपण, किंवा असंही म्हणू शकतो की तिथं गाईच्या शेणामध्ये देखील निर्जंतुकीकरणाचं बऱ्यापैकी हो, आहे. सिद्ध झालेलं आहे. गाईचं हा. गोमूत्रात पण आहे. हा, गोमूत्रात आहे असं. गोरस म्हणजे ते अगदीच पंचगव्य म्हटलं तर ते आणखी कॅन्सर सारख्या आजारावर देखील उपयुक्त आहे. बरोबर आहे. तर हे सांगतो अगोदर तूप तुम्ही विचारल्याप्रमाणे हो, हो, हो. तूप कसं केलं पाहिजे. तर आपण दूध काढल्यानंतर आहारावर तो आहार देखील कशा त्याला आहारच म्हणायचे बा, ज्यामध्ये पूर्वी किंवा अजूनही काही ठिकाणी अगदी लाखातून किंवा लाखातून एखादे जी जुनी माणसं आहेत ती करतायत त्या पद्धतीने आहारामध्ये आहार केला म्हणजे विस्तव केला. हो, विस्तार. आता तो विस्तव करताना देखील बरं का असं म्हटलं जातं अगदी बारकाईने की ज्या गाईचं दूध आहे त्याच गाईच्या शेणाची गौरी म्हणजे शेण्या राईट किंवा त्याला काय दुसरा एक शब्द शेणीच म्हटलं जाते गौरी किंवा कंडे म्हटले जातात हो, कंडे, हिंदी पट्ट्यामध्ये. तो त्याचा जर आहार केला, आहार म्हणजे त्याचा विस्तव तयार केला तर तो काय होतं त्या गौरीच्या किंवा शेणामधून ज्या वेळेस ते शिलकलं जातं म्हणजे त्याचा विस्तव तयार होत होतो त्यावेळेस त्याच्यातून त्या गौरीच्या राखेतून ऑक्सिजन हा जरा
वाढत जातो राईट राईट. आणि त्याची राख राहते ना, त्यात देखील त्या ऑक्सिजनचं प्रमाण जवळजवळ 60% मिळतं. बरोबर आहे. राईट. आपण असंही म्हणू शकतो संस्कार ही गुणांतर धाम, म्हणजे हा, मग हे न्यायाने संस्कार. अग्निसंस्कार त्या ज्या चांगल्या औषधी काष्ट वनस्पती म्हणा किंवा गौरी तुम्ही म्हणता त्या पद्धतीचे जर त्या मग दुधावर झालेत हा, हे तर जर त्याच्यापासून जे गौरीचे जर अग्निसंस्कार झाले तर हे उत्तम मानले उत्तम जातात. प्रकारे ते शुद्ध दूध आणि जे सात्विक तुम्ही म्हणता अमृतासारखं हो. अमृत समान अशा पद्धतीने दूध. मग ते दिवसभर मातीच्या घड्यामध्ये, ठीक आहे, आता मातीचा घडा जरी नसलं तर स्टीलच्या भांड्यात ठेवलं तर ठीक आहे. हा ठीक आहे. ते तर दिवसभर असं अग्नीवर मग तापत राहतं. बरोबर. एक संध्याकाळपर्यंत साधारण 5-6च्या किंवा दिवस मावळच्या अगोदर थोडंसं बाजूला करून ठेवलं थंड होण्यासाठी. ते पूर्ण थंड होऊन दिलं, मग त्यात दह्याचं वैरजण टाकलं. थोडक्यात त्याला आटवायचं दुधाला दिवसभरामध्ये मंद आचेवर. हा, मंद आचेवर ते आटवायचं. शिजलं. हा. एकदम जास्त आच दिली ना तर हा, त्यातलंही तर मग न्यूट्रिशन व्हॅल्यू निघून निघून जाते. जाते. राईट. म्हणून मंद आचेवर त्याच्यात पूर्ण जे थोडक्यात सत्व त्याला जे आहेत. अग्निसंस्कार करायचा तो आपल्याला एकदम मंद मंद स्वरूपात व्हायला आचेवरच पाहिजे. केला पाहिजे. म्हणजे त्याचं म्हणणं एक त्याचा उद्देश असा होतो की त्याच्यातलं न्यूट्रिशनल व्हॅल्यूज आपल्याला त्याच्यामध्ये पूर्णपणे मिळतात. राईट. मग संध्याकाळी ते थंड होण्याला ठेवायचं. ओके पूर्ण थंड झाल्यानंतर मग दह्याचं विरजन लावायचं. ओके. आणि ते दुसऱ्या दिवशी घुसळताना देखील ब्रह्ममुहूर्त म्हणूया म्हटलं बरोबर, जातं त्याला. ब्रह्ममुहूर्त आता आपल्याला ब्रह्ममुहूर्त नेमका वेळ जरी समजला नाही तर 3:30 एक 5:30 दरम्यान लक्षात सांगतात. ठेव, दिवस उगवण्याच्या आत राईट. बरोबर आहे. हे घुसळलं गेलं पाहिजे. म्हणजे सूर्याचं उदय होण्याच्या आत, सूर्याच्या किरणाच्या पडायच्या ताक अगोदरच पण त्याचं- पहा, ताक तुम्ही त्यावेळेस घुसळलं आणि ताक तुम्ही दिवस उगवल्यानंतर म्हणजे सूर्यकिरण लागल्यानंतर जर घ्यायला लागलं ना तर त्याला आंबटपणा थोडासा वाढत जातो. मग त्याच्यावर सूर्याची पण प्रभाव पडतो. हा, असं असतं. म्हणजे बरोबर त्या आहे. ताकाचे पुन्हा 5 प्रकार होतात. अच्छा, की अच्छा. म्हणत आता तुपाबद्दल बोलतो, तुपच बोलूया. बरोबर. मग ते घुसळायचं. घुसळताना देखील पूर्वी जे म्हणजे आपण यशोदा माता ज्याप्रमाणे घुसळत होती बरोबर आहे. तर त्या पद्धतीनेच टू अँड फ्रो, मागे पुढे असंच फिरवलं गेलं पाहिजे. अच्छा. आज मशीन्स निघाल्या, मोटरनी ते सरळ वन वे फिरवलं जातं. one way फिरवलं हे अयोग्य आहे. त्यातले पुन्हा व्हॅल्यूज निघून जातं. ते जातात. गरम होतं, ओके. नको तेवढं गरम होतं आणि मग त्याचे न्यूट्रिशन व्हॅल्यू राहत नाहीत. बरोबर. तो टू अँड फ्रो साधारण त्याचा RPM रफली जर विचार केला तो हा 60 असला पाहिजे RPM. म्हणजे एका मिनिटात फार तर 60 वेळा असं टू अँड फ्रो झालं पाहिजे. पण जर हाताने केलं तर अतिशय उत्तम. अच्छा. थोडक्यात त्याला हातानेच हे केलं. म्हणून मग हे लोणी काढलं, ओके. यातलं लोणी काढलं. हे लोणी देखील मंद आचेवर जेवढं तुम्हाला बॉईल उकळता येईल आणि मग त्याच्यातून ते हे घृत तयार होतं. तूप तयार होतं. घृत म्हणजे तूप. बरोबर. आज दुकानात किंवा बाजारात जे तूप मिळतं बाजारामध्ये, हो बाजारात. हे बाजारामध्ये तूप मिळतं ते तुपाच्या व्याख्येत बसत नाही. अच्छा. बरोबर. आणि ते मग हे सगळं करत असताना गाईला न्यूट्रिशियस खाणं पण गरजेचं आहे. हे त्याची किंमत मग वेगळी राहते. बरोबर आहे. मुळातच दुधाची किंमत आणि मी वाढते. असं ऐकलंय की अशा पद्धतीचं आपल्याला जर तूप बनलं तर तुम्ही वर्षानुवर्ष ठेवलं तर त्याची गुणवत्ता ती डे बाय डे वाढते. आता तो संशोधनाचा पार्ट आहे. नाही, आणि पूर्वी यात काही शास्त्रामध्ये पण संशोधन ऑलरेडी आपले ऋषी मुनींनी केलेले ठेवलेलं आहे. आपल्याकडचे आयुर्वेदाचे काही किंवा आपल्याच आता आम्ही याचे बघतो ना पुराण घृत नावाचं जे पूर्वी हा, मिळायचं, पुराण घृत म्हणायचो. तर ते अगदी तुमच्या किती कशी डायबेटिक वुंड असू द्या कशी असू द्या ते त्याच्यासाठी फार इफेक्टिव्ह आहे. हे आम्ही अनुभवलेले आहे. असं आज तुम्हाला सांगतो, माझे गुरु रमेश भाई रोपोले हा हे 2 लाख रुपये लिटरनी तूप विकतात. अच्छा. तर हे तूप ह्या अशा पद्धतीने असंच बनवलेलं. काही वर्षांचं, काही 7 वर्षांचं झालं, त्याच्यावर काही आणखी संस्कार केलेले. हो असतात बरोबर. पूर्वी पहा आपल्या मंदिराचा जो कळस असायचा ना त्या कळसामध्ये तूप असायचं. तूप भरून ठेवलेलं असायचं.
अरे वा. आणि ते ते तू कित्येक वर्षाचं असेल, ओके. ते काही आजारावर म्हणजे असाध्य व्याधी हो. म्हटलं तर कॅन्सर म्हणून त्याच्यावर देखील हो. त्याचा उपयोग होतोय. बरोबर आहे, बरोबर आहे. त्याचा उपयोग आणि आमचे डॉक्टर कुलकर्णी दिलीप कुलकर्णी पुण्यातले, कोथरूडला आहेत, अच्छा. त्यांनी पण असं काही स्वतःचं इनोव्हेशन करून ह्या पंचगव्यापासून कॅन्सर मुक्त काही रोगी केलेले आहेत. अच्छा. ओके. म्हणजे म्हणजे याचा हे फार संशोधन आपल्या ऋषी मुनींनी करून ठेवलेलं आहे. हो, फक्त ते हे आपल्याला हा. अंमलात आणणं आता गरजेचं आहे. हा, असं. आपण काय करतोय, कुठेतरी विदेशी माणसांनी सांगितलं ना, तो खरं आपलंच येतो. त्यांच्या संस्कृती हे आपल्यापेक्षा कितीतरी नवीन आहेत. हो, बरोबर. आपल्या ऋषी मुनींचं आपण ऐकत नाही. बरोबर, आणि बरोबर. त्यांनी फक्त किती एखाद्या वर्षी आपल्या ज्याच्यावर रिसर्च केल्याने एखादा पेपर प्रोड्यूस केला, Research केलं, हा. रिसर्च पेपर प्रकाशित केला की आपण त्यांचं ऐकतोय. अनुसरण करतो. हा, म्हणजे आपलं आपल्या जे- ऋषीमुनींचं ऐकणं हे आपल्या फायद्याचं आहे, हे नक्की. बरोबर आहे. ते आपण म्हणतो ना, तुझं आहे तुझं पाशी. हा, तसंच तसं आहे. त्या तसंच न्यायाने आज आपण ते- साधारण हा, असं झालंय. विसरलोय आपण त्या गोष्टी सगळ्या. विसरलोय सगळं. तर बरोबर आहे असं तर म्हणजे- मग असं तूप ज्या वेळेस ते लोणी उकळायचंय, हम्म. ते लोणी उकळताना देखील ह्या गायीचं म्हणा किंवा समजा तुमच्याकडे काही गायींचं हरड आहे, त्या म्हणजे कळप आहे, त्या कळपातील गायींच्या शेणाच्या गौरीच्या याच्यावर ते उकळलं परत लोणी, संस्कार केले त्याचे. हा, त्याच्यावर ते अग्निसंस्कार केले, तर ते उत्तम तूप मानलं जातं. अच्छा. म्हणजे आता हे तुपाचं झालं. आता हो. आपल्याला याच्यामध्ये समजा अजून आता आपण बघतो बघ, शेतकऱ्यांसाठी मग याच्यासाठी आपल्याला वरदान हे कसं ठरू शकतं, गाईचं शेतीचं गोपालन समजा आपण. आपल्या लहानपणी ते वाडगे असायची, त्या ठिकाणी शेतीसाठी असणारे बैल असायचे, बरोबर आहे. आणि गाय जवळपास प्रत्येक शेतकऱ्याकडे असायचीच. असायचीच. हो. म्हणजे मी असं म्हणेल की पूर्वी गोधन हे सगळ्यात श्रेष्ठ गोधन धन धन धनच मानायचे. शब्द वापरला. गोधन. मुलगी देताना हा. याच्याकडे किती धन आहे, राईट राईट. गोधन किती, गोधन किती त्याच्याकडे आहे. सोनं किती आहे, नंतर आणि गोधन त्याची- किती आहे, त्याला श्रीमंत बनलं, हो. त्या ठिकाणी मुलगी द्यायची, दिली म्हणजे जाते. माझी मुलगी त्यावेळेस तिथं चांगल्या पद्धतीने तिचं संगोपन होईल हो. का नाही, हे बघूनच पूर्वी लोक ज्याच्याकडे गोधन आहे त्याच्याकडे त्या ठिकाणी त्याला चांगलं राईट म्हणतो. राईट. हे धनच म्हणजे आपण असायचं. धन म्हणूनच त्याला पूर्वी अजूनही मानायचो. आजही आपण गोधन म्हणतो. हो, पण आता थोडंसं हल्लीचं जीवनशैली थोडी वेगळी झाली, पैशाच्या प्रभावित हे झाली, ठीक आहे. पण आता गोधन आणि शेती तूप म्हणजे आज बाजारात मिळतं ते नका. हो, जे आपण आता हे चांगलं, हे दूध चांगलं मिळण्यासाठी शेतीला गोधनाशिवाय, गाईच्या शेणाशिवाय, गोमूत्राशिवाय पर्याय नाहीये. हा आपण आपली गैरसमज आहे की आपण खत टाकतोय, हे केमिकल खत टाकतोय आणि त्याने पीक वाढतंय, वाढतंय. ते तात्पुरतं दिसतंय. बरोबर आहे. पण आपण आपल्या जमिनी खराब करत चाललोय. राईट. हेच तुम्हाला 10 वर्ष तुम्ही जर हे केमिकल खतं टाकत राहिला शेतामध्ये, तो 10 वर्षांनी किंवा 25 वर्षांनी हे आपण अनुभवतोय. तेच पंजाबमध्ये कशाला आता- पांढऱ्या फटीक जमिनी पडलेले आहेत, राईट राईट. आणि त्या ठिकाणी एक ट्रेन जाती बिकानेरला, तिचं नावच स्पेशल ट्रेन, नाव काय दिलेलं आहे तिचं, कॅन्सर ट्रेन. इतके म्हणजे शेतीला म्हणून हे खतांचा पर्याय नाही. गाईचं शेणखत, गाईचं गोमूत्र, बरोबर आहे. हाच पर्याय आहे. तो पुढे सांगतो. पण आता अगोदर गाईला काय खाल्लं, गाईचं संगोपन जे कसं पाहिजे. तुम्ही म्हटलात ना, हो, हो. गाय पाळणं कसं, बरोबर. म्हणजे गाईचं संवर्धन, की गाईची सेवा कशी करणं. हम्म. गाय हे जसं आपल्याला कोणी नुसतं बस म्हटलं, 1-2 तास बस रे माझ्या बरोबर, आपण अनइझी होतो. बरोबर आहे. मग आपण अनइझी होतो, तर ती गाय देखील एक प्राणीच आहे ना. बरोबर. तिला गळ्याला बांधून आपण एका ठिकाणी ठेवतो, हे देखील तिला ते अनइझी आहे. आणि थोडक्यात आता बघा ना, तुम्ही जर समजा जेवण करून एका ठिकाणी बसलात, हा, तर तुम्हाला विविध ओबेसिटी म्हणजे आपण वजन वाढणं म्हणा किंवा हो, वेगवेगळे आजार हो, होतील, हो, कारण हो, तुमचं हो. ते ऊर्जेचं रूपांतर होणारच नाही. तसंच हो, प्राण्यांचं ते- पण असतं. बरोबर आहे, तुम्ही म्हणता तसं पण आहे ते हा. मुक्त गोठा पद्धत जी मग आहे. गाय हम्म. आता मुक्त गोठा
याच्याऐवजी आणखी बेटर कसं की गाय ही रानात चरायला गेली पाहिजे, पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे तिचं चालणं पण झालं पाहिजे. हा. थोडक्यात म्हणजे नाही जसं राहणार, पण आपलं- आता आपल्याकडे पूर्ण आहेत समजा. आता छोटेसे कूर तुम्ही असंही करू शकता का तिथं एखाद्या 2-3 एकर शेतीला वॉल कंपाऊंड करून त्या पद्धतीने गायींना आपण तिथं संगोपन करू शकतो तिचं. असंही होतं ना नाही, एक त्याच्यामध्ये. आता समजा तुम्ही मग अशी म्हटल्याप्रमाणे हा, गायरान गायरान. गायरानही आता लुप्त झालेली आहेत. कुठे फक्त त्या रेकॉर्डला फक्त गायरान म्हणून म्हटलेले आहे. बरोबर. बाकी गायरान आपल्याला कुठं दिसत नाही. हा. नाही, पण ठीक आहे, आपण अशा पद्धतीने मग private आपण रानात करू शकतो. ज्या ठिकाणी रानात चरायला जाईल त्या ठिकाणी विविध वनस्पती असते, तर त्या गाईचं दूध उत्तम, म्हणजे संगोपनात पहिलं गाईला चरायला घेऊन जाणे. बरोबर आहे. आम्ही आजही गोपाष्टमी म्हणजे दिवाळीनंतरची जी अष्टमी येते तिला मुद्दाम म्हणून एक आता तो इव्हेंट म्हणून करायला लागलो आहे. बरोबर आहे. म्हणजे त्या दिवशी आम्ही आपले गोपालाचे ड्रेस वगैरे घालतो आणि गाईला चरायला नेऊन कुठे सोडतो, एक 4-5 कासरे फक्त जातो आणि नेऊन सोडतो. सोडून द्यायचं. तसं नाही झालं पाहिजे, बरोबर. रानातच चरायला नेली पाहिजे. किंवा आपण असंही करू शकतो की तुम्ही म्हणता जसे वन औषधींचं आपण एखाद्या शेतामध्ये लावून हा, असं जर केलं करून आणि मग तिथं आपण याच्यासाठीच गायरान सोडू होते शकतो. हो. आता तर समजा ती गेली. पूर्ण नाही राहिले म्हणा किंवा हा. आता गायरान पण संपले म्हणा, पण हे पण आपल्याला हा, मग याला उत्तम समजा आता आज हम्म. साधारण आपलं लँड होल्डिंग कमी कमी होत गेलेलं आहे. हो, बरोबर आहे. 2 एकर शेतमाला आहे असंच गृहीत धरू आपण. बरोबर आहे. पण त्यांनी काय करावं, स्वतः करता देखील 1 गुंठा स्वतःच्या खाण्यासाठी, म्हणजे स्वतःच्या फॅमिलीसाठी हो, बरोबर खाण्यासाठी आहे, ठेवायचं. 1 गुंठा बिना केमिकलचे बिना फवारणीचं असं एक आपल्यापुरतं उगवावं. बरोबर आहे. आणि गायीपुरतं 1-2 गायी आपण सहज 1-2 एकरावाला 2 गायी सहज पाळू शकतो, पाळू शकतो, बरोबर. किंवा एक तर निश्चितच पाळू शकतो. हो, निश्चितच. मग तिच्यापुरतं 1-2 गुंठ्यात त्यांनी खाद्य करावं. बरोबर. मग ह्या 2 गुंठ्याला म्हणजे एक स्वतःचं खाणं आणि एक गाईचं खाण्यासाठी जे ठेवलं ते, यात अजिबात कुठलीही फवारणी करायची नाही. बरोबर आहे, right. आणि जैविक या पद्धतीने ठिकाणी सगळं. गाईला आवश्यक असणारा चारा मग त्यात आपण शोधाना जरा, कोणीतरी सांगितलं एखाद्या सरकारी माणसाने वनौषधीचे आणि जे मग काही आपण खाऊ घालतो, असं नका करू. बरोबर आहे. जे आपले पूर्वीपार लोकांनी सांगितलेले पूर्वीपार म्हणजे आपल्या आई वडिलांनी म्हणूया, मी नाही ऋषीपर्यंत जात, बरोबर आहे. आपल्या आई वडिलांनी आपल्या आजोबा आजोबांनी जे सांगितलेले तोच चारा खाऊ घाला ना. अजून जर आपण थोडीशी माहिती घ्यायचा प्रयत्न केला तर जिंजवा आहे, सेवन आहे, आता काही म्हणजे ज्वारीचा कडबा तर आहेच आहे, हो, बरोबर आहे. पण याच्याबरोबर आम्ही पाहिलेलं आहे पूर्वी गाजर हे जण मग गाईंना खाऊ घालायचे. थोडक्यात आपण ते अशा पद्धतीचं शेतीचं म्हणजे शेतीमध्ये असे विविध वनौषधी लावून त्यांना आपण ते जो चारा हे दिला तर तो चारा त्या गायींसाठी पौष्टिकच राहणार आहे. हा, गाईंना आज आपण म्हणजे विकत घेतो ते तो वाड, ऊसाचं वाड, आता ऊसाचं वाड हे देखील गाईचा चारा नाही. हे ऊस त्याच्या बरोबर आला तर उत्तम आहे. बरोबर. नुसतं वाढ देतं म्हणजे त्याच्यातलं काय जीवनसत्व तुम्हाला, त्यातलं काय न्यूट्रिशन्स मिळाले, ते केमिकलच इनडायरेक्टली तिच्या शरीरात आपण घालतो. हा. बरोबर आहे. मग त्याच्याबरोबर ऊस येऊ द्या किंवा वेगवेगळे त्या सीझनमध्ये ते खाऊ घाल. जसं आपण आज म्हणतो की त्या सीझनमध्ये आपण मानवाने जी फळं तयार होतात ती खाल्ली पाहिजेत. बरोबर. तसं हिवाळ्यामध्ये बीटरूट असेल, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, हा, बीटच म्हणतो. बीट असेल, मका असेल, हे आता नवीन जो चारा निघालाय तो बाजरी आणि ज्वारी किंवा आणखी काहीच कडबा वगैरे आपण ज्याला म्हणू शकतो. हे जे याला आपण प्रचलित भाषेत हत्ती गवत म्हटलं हत्ती जातं. गवत. ही काही चारे आहेत आता, त्यात बरोबर आहे. टेस्ट करा, लॅबमध्ये टेस्ट करा, त्या पद्धतीने तो चारा घाला. म्हणजे तो संशोधनाचाच पार्ट आहे, पण वनौषधी युक्त जर आपण हा, मग त्यात आलं ना. हो, या अशा पद्धतीचे वनौषधी लावून समजा शेतीमध्ये आणि त्या पद्धतीने आपण जर त्याचं आपण समजा एखादा शेतकरी नाही लावू शकला, पण तुम्ही औषधी दुकानात, औषधी म्हणजे
पूर्वी त्याला मक्तेवाले म्हणायचो आपण की बरोबर, त्याच्याकडे हे झाडपाल्याचे औषध मिळणार असे. बरोबर आहे. मग त्याच्याकडे त्याला ते सफेद मुसळी, अश्वगंधा, हा. हे अशा गोष्टी पिकवा. आणि ते काय 25-25 ग्रॅम फक्त तुम्ही दररोज खाऊ घाला ना, बरोबर आहे. दररोज घाला. ते सीझन नंतर दुसरं घाला. बरोबर आहे. आज हल्ली त्या साळीचं साळीचं म्हणजे आहे. तांदळाचं भाताचं पूर्वी नुसता तो कूस घातला जातो, हा. तर गव्हाचा तो भुस्सा पडतो, तो घातला जातो. यात अजिबातच न्यूट्रिशन व्हॅल्यू नाही. बरोबर आहे. हे नुसते आपण त्यांचं पोट भरण्याचं काम करतोय, त्याच्यातून काही शुद्ध आपल्याला मिळणारच मिळत नाही नाही, ना. बरोबर आहे. जर ते शुद्ध आपण इनपुट दिलं तरच आउटपुट अनेक गोष्टी आहेत हो याच्या. माझ्याकडे ती लिस्ट आहे, मला आता वाचून दाखवणं अवघड आहे बरोबर आहे. किंवा माझ्याकडे आणि ते बरोबर नाही आहे. आणि म्हणजे. असे म्हणजे हळद, तुमचं याचं मीठ, सैंधव मीठ, काळं मीठ, हा, त्याचं यातले mix- आणि तेलाच्या पेंडी. हा, एक जरूर आत्ता सांगणार ना, आता जो बीटी कॉटन येतोय, ओके. बीटी कॉटनच्या पेंड पेंड. खुराकाला जे घालतो ना आपण, हा, पेंड ते असते. अजिबात घालू नये. ओके. हा, त्याचा ऍडव्हर्स इफेक्ट होतोय. इफेक्ट होतो आणि ते सर्रास प्रमाणात देखील वापरले हो. जातात. म्हणजे थोडक्यात ह्या ज्या गोष्टी पूर्वी पारंपरिक पद्धतीने जे चालत आलेल्या हा, आहेत, त्या गायींसाठी त्यांनी तो चारा वापर गायींना चारा म्हणण्यापेक्षा हम्म. काही ठिकाणी आता खुराक देतात. हा, खुराक देणं गरजेचं हा, आहे. आता मी गायीला असं एक किंवा संस्थेचं धार नाव काढताना ऐकलंय. तो तर ते संस्थेने मला खूप छान एक वेळेस मला माहिती दिली होती की बाबा तुम्ही देशी गाईचं संगोपन करायचं असं म्हणता, पण मग तुम्ही ते खाऊ काय घालता? ते रासायनिक खाऊ घालणं हेच महत्वाचं. हा, रासायनिक युक्त तुम्ही जर त्यांना म्हणजे रासायनिक खतानी पिकवलेले वस्तू जर तुम्ही खाऊ घालत असाल तर मग त्याचा त्या दुधावर पण परिणाम होणार. मी right? मग तुम्ही सांगितल्याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे तसं आहेच ते. की जर लसण तो तिच्या खाण्यात गेला किंवा हो, कांद्याची कांद्याचं पात जर गेली तर त्याचा वास हो. येतो. तसं तुम्ही आज मका पिकवताय समजा, हम्म. आणि मकेला हे पेस्टिसाइड्स पण मारतायत ते उपयोगाचं नाही, बरोबर. आणि खत पण हे केमिकल खतं घालतायत, थोडक्यात आणि ते गाईच्या पोटात गेले आणि तेच दूध आपल्या पोटात गेले तर ते देखील हानिकारक आहे. हानिकारक म्हणजे आपण जो म्हणतोय बाबा हा, ते- मग गाईला खाऊ घालताना मी चांगलं आता आहे. सांगितलं ना तुम्हाला, हम्म. तुमचं पेस्टिसाइड नसलेलं हम्म. किंवा तुम्ही केमिकल खतं न टाकणारे असे 2 गुंठे पिकवानं तेवढंच घाला आणि एकच गाय पळा. बरोबर. आज खेड्यामध्ये देखील हो, तुम्ही आम्ही दोघं आणि आमची 2 मुलं, हो, बरोबर. म्हणजे असं चौकोनीच कुटुंब राहिलेले आहे. एक गाई मोर दॅन सफिशियंट आहे बरोबर आहे. तुमच्यासाठी. बरोबर. ठीक आहे, ती व्याल्यानंतर ज्यावेळेस दुधाला बंद होती त्यासाठी तुम्ही दुसरी हे करा. थोडक्यात आता तुमचं म्हणणं आहे की बाबा त्याला आपण जे काही चारा वगैरे देतो तर तो पण वैदिक पद्धतीने बनवलेला असा एक कुरण टाईप छोटासा शेतामध्येच तुम्ही ते करून त्याला काय त्यांना- वैदिक पद्धत न म्हणता ही साधी पद्धत आहे की विष नका हा, वापरू. विषमुक्त तुम्ही चारा खाऊ घातला तरी त्या गाईच्या दुधामध्ये त्याचे हा, म्हणजे न्यूट्रिशनल व्हॅल्यूज शेतीला तयार होतील. आणि जे आपल्याला पूर्वी म्हणायचे गाईचं दूध तूप हे अमृत असायचं, अमृता समान, आहे. तर ते निश्चितच आपल्या समाजामध्ये त्याचं त्या पद्धतीचा उपयोग होणार आहे असं मला आता वाटतं. शेतीला देखील गाय ही कशी पर्याय आहे तर तुम्हाला सांगतो. हे जे आपण केमिकल्स वगैरे वापरतोय, मग ही जमीन जवळपास आपली मृतप्राय होत चाललेली, मृतप्राय त्यातले म्हणजे जीवाणू थोडक्यात त्याचे जे रासायनिकीकरण खूप झालंय. आवश्यक आहेत. हो, क्षारयुक्त जमीन म्हणू शकतो किंवा काय असं त्यात जीवाणूच मरले गेले. व्हॅल्यू कमी झाली त्याची हा, बरीचशी. तर त्यासाठी गाईचं शेणाचं उपयुक्तता कशी अशा पद्धतीनं संगोपन तर तुम्हाला केलं. सांगतो. आपल्याकडं खत म्हटलं ना, म्हणजे आज महाराष्ट्रात पाहिलं तर फार तर आपण हे विदेशी गाईंचं शेणखत, म्हैशीचं शेणखत, शेळीचं लेंडी खत, किंवा याच्यापेक्षा म्हणजे गाय, आणि याच्यापेक्षा किरकोळ ठिकाणी कसं घोडीचं असेल, मेंढीचं हा, असेल ते- हे. पण आजचे आपले जे राज्यपाल आचार्यजी, आचार्य देवरात म्हणून मी त्यांना डोक्यात ठेवलेलं हो, आहे. बरोबर आहे. हा, हा, कारण ते टीचिंग मध्ये पण होते, बरोबर. त्यांना आचार्यच म्हटलं जायचं. बरोबर आहे. हा. त्यांची भरपूर मोठी 200 एकरची शेती आहे त्यांची स्वतःची. अच्छा अच्छा. मग कुठे हिमाचल किंवा त्या बाजूला आहे. बरोबर. तर त्यांनी काय केलं, 10 प्रकारचे वेगवेगळी खतं, वेगवेगळ्या प्राण्यांची खतं
लॅबमध्ये दिली वेगवेगळी. बरं आणि त्यांना हे घोड्याचं खत, हे देशी गाईचं खत, हे जर्सीचं म्हणजे खत, वेगवेगळ्या हे म्हशीचं प्राण्यांचं खत. असं नावं नाही दिली त्यांनी. ओके ओके. त्यांनी काय केलं, 10 प्राण्यांची खतं हम्म. त्यांना नंबर दिले ओके. आणि ते लॅबमध्ये टेस्टिंगला दिले. तर ज्या नंबरचं गाईचं खत होतं ना, हम्म. तर त्याचाच फक्त जास्त इन्ग्रेडियंट्स आहेत शेतीला उपयोगी. न्यूट्रिशनल असं व्हॅल्यू झालं. त्याची जास्त आली. हा. थोडक्यात गाईच्या शेणखतामध्ये सगळ्या प्राण्यांपेक्षाही कितीतरी पटीने पटीने आपण कितीतरी असंही म्हणतो की कोटीने. बाबा गाईला पूर्वी आपल्याकडं एक दैवत मानायचं. त्याचं कारणच हे होतं की गाईमध्ये जे काही गुण आहेत हा ते सर्वसामान्यपणे कुठल्याही प्राण्यांमध्ये नाहीये. आणि तिला जी काही एक प्रकारे 33 कोटी देवतेला 33 कोटी देवतेचं आपण जे स्वरूप दिलं आहे 33 प्रकार म्हणू शकतो आपण. काय कोटी होतं नाही. तर आपल्याकडे ते सगळे त्या गाईच्या शरीरामध्ये सामावलेलं आहे. अशी आध्यात्मिक आणि शास्त्रोक्त एक व्याख्या आपण त्याची बनवू शकतो. हा. असं हे आपल्याकडे काय झालेलं आहे, आपल्याकडे धर्माशी किंवा देवाशी निगडीत केल्याशिवाय आपण ऐकत नाही. बरोबर. पूर्वी ते म्हणून तसंच मग होतं. त्यातून 33 कोटी नाही, त्याच्यापेक्षा जास्त आज संशोधन होत चालले ना, तर त्यापेक्षाही जास्त गाईच्या खतात जीवाणू सापडलेले आहेत. आता तुम्हाला हे देवव्रत म्हणजे आचार्यजींचं एक उदाहरण सांगितलं. दुसरं एक उदाहरण सांगतो. डॉक्टर गाडगे हे आपले राऊरी कृषी विद्यापीठात होते, सायंटिस्ट म्हणून होते. त्यांनी एक उदाहरण सांगितलेलं आहे पहा. आता गोपालनाथ वेगळंच राहिले आपलं. त्यांनी स्वतः प्रयोग केलेले आहेत. एका ठिकाणी जे विदेशी गाईंचं खत टाकलं, दुसऱ्या ठिकाणी म्हशीचं शेणखत टाकलं आणि तिसऱ्या ठिकाणी आपल्या देशी गाईंचं शेणखत टाकलं. तर तिन्ही ठिकाणचे त्यांचे वेगवेगळे अनुभव असे आले की ज्या ठिकाणी आपल्या गाईंचं शेणखत टाकलं त्या ठिकाणी उत्तम जीवाणू तयार झाले जमिनीमध्ये, शेतामध्ये. ज्या ठिकाणी म्हशीचं खत टाकलं गेलं त्या ठिकाणी गाईपेक्षा कितीतरी जवळजवळ 50% कमी आली. आणि ज्या ठिकाणी विदेशी गाईंचं खत टाकलं त्या ठिकाणी ॲडव्हर्स इफेक्ट मिळालेला आहे. जे जीवाणू आपल्याला ग्रोथ झाली. थोडक्यात गाईचं शेणखत. म्हणून शेतीसाठी गाईच्या शेणखताला पर्याय नाही. म्हणून शेतकऱ्याला गाईशिवाय पर्याय उरलेला नाही. आणि म्हणून शेतकऱ्यांनी गोपालन, दुधाच्या धंद्याचे पैसे मिळतात तो तुमचा वेगळा ठेवा. आज कलियुग आहे, सगळे पैशाचे मागं पळतात, पळावं. पण आपल्या शरीराच्या, आपल्या स्वास्थ्याचा तरी विचार करा. बरोबर. आजची काळाची गरज म्हणजे पुण्यातले वरुडकर आहेत, त्यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून एक फार चांगलं काम करतात. त्यांनी एक स्लोगन तयार केलेली, त्यांच्याबरोबर मी पण म्हणजे त्यांचा घेतलेला आहे. विषमुक्त शेती आणि कॅन्सर मुक्त भारत हे आमचं टार्गेट ठेवलेलं आहे. बरोबर. मग यासाठी गाय पर्याय नाही. सर आलेत आणि आपल्याला एक योग्य प्रकारे मार्गदर्शन केलंय. त्याच्यामध्ये एक निदर्शनास आलं की गाईचं संगोपन हे आज देशाची नव्हे जगाची किती महत्त्वाची गरज आहे. आणि ते भारतीय देशी गाईचं संगोपन करणं. इथं सरांनी आपल्याला येऊन निदर्शनास आणून दिलं की बाबा देशी गाईचं तूप, दूध किंवा शेणखत, गोमूत्र याला शेतीशी निगडीत जर त्यांनी आपल्याला आज येऊन इथं माहिती दिली. तर मला असं वाटतं ही जी दिलेली माहिती आहे तर ही निश्चितच आपल्या समाजामध्ये आणि शेतकरी बांधवांना निश्चितच फायदेशीर ठरणार आहे. आपल्या शेतीमध्ये जडणघडण अशा पद्धतीनं जर देशी गाईच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांनी जर ह्या पद्धतीने जर जडणघडण केली तर निश्चितच आपला देश हा विषमुक्त होण्यास आणि थोडक्यात मी असं म्हणेल की आजारमुक्त होण्यासाठी 100% आपल्याला याचा खूप मोठा फायदा होणार आहे. आपल्याला निदर्शनास आलं आणि आम्हाला ही मोलाची माहिती दिली त्याबद्दल मी आमच्या स्टुडिओच्या वतीने, आमच्या चॅनलच्या वतीने तुमचं खूप आभार मानतो. आणि अशाच पद्धतीनं तुमचं मार्गदर्शन आम्हाला लाभू द्यावा. झालेली सेवा ही माझे परमपूज्य श्री स्वामी समर्थ महाराज व परमपूज्य गुरुमाऊली यांच्या चरणाशी अर्पण करून इथे थांबतो.